तुम्ही कधी कोणावर इतकं प्रेम केलंय का की त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाच अशक्य वाटते? ही कथा आहे दोन अशा जीवांची जे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. पण नियतीने त्यांना इतक्या कठोर परीक्षेत टाकलं की प्रेम जिंकेल की नशीब हा प्रश्न उभा राहिला. एक मुलगा, एक मुलगी, एक वचन आणि एक असा दिवस ज्याने सगळं काही बदलून टाकलं. ही कथा आहे अधुरी राहिलेल्या प्रेमाची, पण तरीही कधी न संपणाऱ्या प्रेमाची. रात्रीचे 11:30 वाजले होते. पाऊस हलके हलके पडत होता. रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं, पण त्या शांत रस्त्यावर एक मुलगा वेड्यासारखा धावत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, हातात मोबाईल होता आणि मोबाईलच्या स्क्रीनवर एकच नाव पुन्हा पुन्हा दिसत होतं, स्नेहा कॉलिंग. तो मुलगा होता आदित्य. आदित्य कॉल उचलतो, पण दुसऱ्या बाजूला स्नेहाचा आवाज थरथरत होता. आदित्य, तू तू लवकर ये. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आदित्य घाबरून म्हणाला. काय झालं स्नेहा, तू ठीक आहेस ना? पण त्या कॉलमध्ये अचानक फक्त एकच आवाज ऐकू आला, ब्रेक्सचा मोठा आवाज, आणि मग शांतता. त्या एका क्षणाने आदित्यचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. पण ही कथा इथून सुरू होत नाही. ही कथा सुरू होते आजपासून 3 वर्षापूर्वी. कॉलेजचा पहिला दिवस. नागपूरमधल्या एका कॉलेजमध्ये नवीन सत्र सुरू झालं होतं. सगळीकडे नवीन चेहरे, नवीन मैत्री, नवीन स्वप्न. आदित्य हा गावातून आलेला साधा मुलगा होता. खूप शांत, खूप प्रामाणिक आणि स्वप्नांनी भरलेला. त्याचं एकच स्वप्न होतं, आपल्या आईवडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी मोठं करणं. त्या दिवशी तो पहिल्यांदा कॉलेजच्या क्लासमध्ये बसला होता. अचानक क्लासचा दरवाजा उघडला आणि आत आली एक मुलगी. लांब केस, डोळ्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर गोड हसू. ती होती स्नेहा. ती क्लासमध्ये आली आणि योगायोगाने ती आदित्यच्या शेजारी बसली. आदित्य इतका नर्वस झाला की त्याला काय बोलावं तेच कळेना. स्नेहा हसून म्हणाली, हाय, मी स्नेहा. आदित्य थोडा घाबरत म्हणाला, मी आदित्य. त्या दिवशी त्यांची फक्त छोटीशी ओळख झाली, पण नीतेने आधीच ठरवलं होतं, ही ओळख पुढे जाऊन आयुष्य बदलणारी ठरणार होती. दिवस जात होते. आदित्य आणि स्नेहा रोज कॉलेजमध्ये भेटू लागले. एकत्र असाइनमेंट, एकत्र कॅन्टीन, एकत्र लायब्ररी. हळू त्यांची मैत्री खूप घट्ट होत गेली. स्नेहा खूप बोलकी होती. आदित्य थोडा शांत होता, पण स्नेहाला आदित्यची साधेपणा खूप आवडत होता. एक दिवस कॅन्टीनमध्ये बसताना स्नेहाने विचारलं, आदित्य, तुला आयुष्यात काय बनायचं आहे? आदित्य थोडा विचार करून म्हणाला, मला खूप मोठं काही बनायचं नाही, पण एवढं नक्की करायचं आहे की माझ्या आईबाबांना कधीही डोकं खाली घालावं लागू नये. स्नेहा काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. तिला त्या क्षणी कळलं, मुलगा बाकी सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आहे आणि कदाचित त्या क्षणी तिच्या मनात काहीतरी बदलायला सुरुवात झाली. एक दिवस कॉलेजमध्ये कल्चरल फेस्ट होता. सगळीकडे संगीत, डान्स, मजा. त्या रात्री स्नेहा आणि आदित्य कॉलेजच्या टेरेसवर उभे होते. आकाशात चंद्र खूप सुंदर दिसत होता. स्नेहा हळू आवाजात म्हणाली, आदित्य, तुला माहीत आहे का, तू माझा सर्वात चांगला मित्र आहेस. आदित्य हसला, पण पुढचं वाक्य ऐकून तो पूर्ण शांत झाला. स्नेहा म्हणाली, पण मला असं वाटतं की मी तुझ्यावर प्रेम करू लागले आहे. त्या क्षणी वेळ थांबली. आदित्यच्या आयुष्यात कोणीही मुलगी इतकं मनापासून बोलली नव्हती. त्याच्या डोळ्यात आनंद होता आणि थोडी भीतीही, कारण त्याला माहीत होतं, प्रेम सुंदर असतं, पण कधी कधी खूप कठीणही असतं. पण शेवटी त्याने स्नेहाचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाला, स्नेहा, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्या रात्री 2 हृदय एकमेकांची झाली. त्या रात्री टेरेसवर आदित्य आणि स्नेहा बराच वेळ शांत उभे होते. दोघांच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात एक वेगळीच भावना होती. कारण आजपासून ते फक्त मित्र राहिले नव्हते, ते एकमेकांचे प्रेम झाले होते. त्या दिवसानंतर त्यांचं आयुष्य जणू बदलून गेलं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद. सकाळी कॉलेजला येताना स्नेहा नेहमी आदित्यची वाट बघायची
आदित्य येताच ती हसून म्हणायची, किती उशीर करतोस तू? मी किती वेळापासून वाट बघते. आदित्य मजेत म्हणायचा, अरे मॅडम, आता रोज वाट बघावी लागणार आहे. दोघे हसत हसत क्लासमध्ये जायचे. कधी कॅन्टीनमध्ये बसून चहा प्यायचे, कधी लायब्ररीमध्ये एकत्र अभ्यास करायचे. पण खरं सांगायचं तर अभ्यासापेक्षा ते एकमेकांकडे जास्त बघत असायचे. आणि त्या छोट्या छोट्या क्षणात त्यांना खूप मोठा आनंद मिळत होता. काही महिन्यांनी स्नेहाचा वाढदिवस आला. आदित्य खूप उत्सुक होता. त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण तरीही त्याने खूप विचार करून एक छोटंसं गिफ्ट घेतलं. एक सुंदर पेंडेंट. त्यावर छोटंसं हृदय होतं आणि त्यावर लिहिलं होतं, फॉर एव्हर लव्ह. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी एका छोट्या कॅफेमध्ये भेटायचं ठरवलं. स्नेहा आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. आदित्यने तिला गिफ्ट दिलं. स्नेहाने गिफ्ट उघडलं आणि ते पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आदित्य, इतकं सुंदर गिफ्ट मला आतापर्यंत कोणीच दिलं नाही. आदित्य हसत म्हणाला, हे फक्त गिफ्ट नाही, माझं वचन आहे. स्नेहा हसून विचारते, कसलं वचन? आदित्य तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, काही झालं तरी मी तुला कधीही सोडणार नाही. त्या क्षणी स्नेहाने आदित्यला मिठी मारली. पण नियती कधी कधी आपल्याला दिलेली वचने पूर्ण होऊ देत नाही. एक दिवस स्नेहा खूप शांत होती. क्लासमध्ये ती काही बोलत नव्हती. आदित्यने विचारलं, काय झालं स्नेहा? तू इतकी शांत का आहेस? स्नेहा थोड्या वेळ शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, आदित्य, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आदित्य थोडा घाबरला. काय झालं? स्नेहाने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, माझ्या घरी माझ्या लग्नाबद्दल बोलायला सुरुवात झाली आहे. त्या एका वाक्याने आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. तो काही क्षण बोललाच नाही. मग तो शांतपणे म्हणाला, पण तू त्यांना आपल्याबद्दल सांगणार ना? स्नेहा डोळे खाली करत म्हणाली, आदित्य, माझं कुटुंब खूप स्ट्रिक्ट आहे. ते कधीच मान्य करणार नाहीत. त्या दिवशी दोघे बराच वेळ शांत बसले. कारण आता त्यांना पहिल्यांदाच जाणवलं, प्रेम फक्त दोन लोकांचं नसतं, त्यामागे खूप परिस्थिती असतात. त्या रात्री आदित्य झोपलाच नाही. तो सतत विचार करत होता. जर स्नेहाचं लग्न दुसरीकडे झालं तर? त्या विचारानेच त्याचं मन तुटत होतं. दुसऱ्या दिवशी त्याने स्नेहाला भेटायला बोलवलं. तो ठाम आवाजात म्हणाला, स्नेहा, आपण पळून जाऊया. स्नेहा पूर्ण आश्चर्यचकित झाली. काय? आदित्य म्हणाला, मी नोकरी करेन. आपण दोघं एकत्र राहू. पण मी तुला कोणाचं होऊ देणार नाही. स्नेहा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, आदित्य, मला तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी माझ्या आईवडिलांना दुखावू शकत नाही. त्या क्षणी आदित्यला पहिल्यांदाच जाणवलं, कधी कधी प्रेम असूनही आपण काही करू शकत नाही. आणि मग आला तो दिवस. काही दिवसांनी स्नेहाचा कॉल आला. तिचा आवाज थरथरत होता. ती म्हणाली, आदित्य, तू तू मला भेटायला येऊ शकतोस का? आदित्यने लगेच म्हणालं, हो, कुठे आहेस तू? स्नेहा म्हणाली, मला तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे. हे ऐकून आदित्य हृदयाची धडधड वाढली. तो लगेच तिच्याकडे जाण्यासाठी निघाला. त्या दिवशी स्नेहाचा फोन आल्यानंतर आदित्य एक क्षणही न थांबता घराबाहेर पडला. रात्र झाली होती. रस्त्यावर हलका पाऊस सुरू होता. पण आदित्यच्या मनात फक्त एकच विचार होता, स्नेहाला काय झालं असेल? तो बाईकवर वेगाने तिच्याकडे निघाला. रस्त्यावर पावसामुळे थोडा अंधार होता, पण त्याने वेग कमी केला नाही. कारण त्याला भीती होती, काहीतरी वाईट होणार आहे का? त्यावेळी स्नेहा रस्त्याच्या कडेला उभी होती. तिच्या हातात फोन होता आणि डोळ्यात अश्रू होते. ती सतत रस्त्याकडे पाहत होती, कारण तिला माहीत होतं, आज तिला आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घ्यायचा आहे. काही मिनिटांनी दूरवरून बाईकचा आवाज आला. स्नेहाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं, कारण तिला माहीत होतं, आदित्य आला आहे. आदित्य तिच्याजवळ आला. तो उतरून लगेच विचारतो, स्नेहा, काय झालं? तू ठीक आहेस ना? स्नेहाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात खूप वेदना होत्या. ती हळू आवाजात म्हणाली, आदित्य, माझं लग्न ठरलं आहे. त्या शब्दांनी आदित्यचा श्वास जणू थांबला. तो काही क्षण काही बोललाच नाही. पाऊस वाढत होता आणि त्या पावसात दोघेही शांत उभे होते. स्नेहा रडत म्हणाली, प्रेम कधी पूर्ण होत नाही आदित्य.
कधी कधी ते फक्त आठवण बनून राहतं. आदित्य तिच्याकडे बघत होता, जणू त्याचं संपूर्ण जग तुटत होतं. तो म्हणाला, तू मला विसरशील का? स्नेहा लगेच म्हणाली, कधीच नाही. ती पुढे म्हणाली, कदाचित आपण एकत्र राहू शकणार नाही, पण माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर भाग नेहमी तूच राहशील. त्या क्षणी दोघेही रडत होते. पण नियतीला अजून एक धक्का देणार होती तो भयानक क्षण. अचानक दूरवरून एक कार खूप वेगाने येताना दिसत होती. पावसामुळे रस्ता घसरडा झाला होता. स्नेहा रस्त्याच्या थोडी जवळ उभी होती. आदित्य काही बोलणार इतक्यात कार अचानक घसरली आणि ती थेट स्नेहाच्या दिशेने आली. आदित्य ओरडला, स्नेहा सावध. तो तिला वाचवण्यासाठी पुढे धावला, पण तो क्षण खूप उशीर झाला होता. मोठा आवाज झाला आणि स्नेहा रस्त्यावर पडली. शांतता. पाऊस अजूनही पडत होता. रस्त्यावर लोक जमा झाले होते, पण आदित्यला काहीच ऐकू येत नव्हतं. तो फक्त स्नेहाच्या जवळ बसला होता. त्याने तिचा हात धरला. तिच्या कपाळावरून रक्त वाहत होतं. आदित्य रडत म्हणाला, स्नेहा डोळे उघड. कृपया मला सोडून जाऊ नकोस. स्नेहाने हळूच डोळे उघडले. तिने आदित्यकडे पाहिलं आणि हलकंसं हसू केलं. ती खूप कमजोर आवाजात म्हणाली, आदित्य, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आदित्य रडत म्हणाला, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू काही बोलू नकोस. आपण हॉस्पिटलला जाऊ. पण स्नेहाने त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, जर मी नसले तरी तू आयुष्यात पुढे जा. आदित्य जोरात म्हणाला, नाही, असं बोलू नकोस. पण त्या क्षणी स्नेहाचा हात हळूहळू सैल झाला आणि तिचे डोळे बंद झाले. आयुष्य कायमचं बदललं. त्या रात्री आदित्य तिथेच बसून रडत होता. पाऊस पडत होता आणि त्याचं प्रेम त्याच्यापासून कायमचं दूर गेलं होतं. काही प्रेमकथा पूर्ण होतात, पण काही प्रेमकथा अधुऱ्या राहूनही सगळ्यात जास्त जिवंत राहतात. मंडळी, ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.